फडणवीसांच्या मतदारसंघातील मतदार यादीत वाढ झाली आहे। मतदार यादीत 5 महिन्यात 8% वाढ करण्यात आलेली आहे। तर काही बूथवर 20 ते 50% वाढ झाली असे अनेक आरोप आज राहुल गांधी यांनी ट्विट करत केलेत। ज्यांना संघटनच कधी कळलं नाही, संघटनेत हार झाली म्हणून ज्यांना अध्यक्षपद सोडावं लागलं, त्यांना संघटनेच्या कार्यकर्त्यांची किंमत आणि संघटनेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून केली जाणारी BLO 1, BLO 2, मतदार नोंदणी, मतदार वाढ, मतदाराला बाहेर काढण्याची प्रथा परंपरा ही काँग्रेसला कधीच माहीत नव्हती। त्यामुळे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलेली मतदाराची वाढ, मतदाराची नोंदणी ही राहुल गांधी समजण्याच्या पलीकडे आणि त्यांचे राज्यातले नेते जे त्यांना ब्रीफ करतात ते चुकीचं ब्रीफिंग ते तसं खाली उतरवण्याचं काम करतात। त्यामुळे मला वाटतं वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधींना आता मनोरुग्णाची गरज आहे। हा फार संशोधनाचा विषय आहे आणि फार तितकाच मला वाटते गंभीर पण आहे। लोकशाहीमधलं सगळ्यात महत्त्वाचा पैलू हा मतदान आहे आणि मतदान जर अशा पद्धतीनं झालं तर लोकशाही खतम व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी आम्ही सगळे या गोष्टीसाठी सोबत राहू असं मला वाटते। कुठलंही सरकार करत असेल, कुठलाही पार्टी करत असेल तर या भारत देशाच्यासाठी ते मला वाटते फार गंभीर राहील। येणारा जो काळ आहे तो मला वाटते फार घातक परिस्थितीनं समोर जाऊ शकतो। राहुल गांधींना आधीपासनं आपल्या देशात लोक पप्पू म्हणत होते, कारण ते काहीतरी इमॅच्युअर वक्तव्य करतात, इमॅच्युअर ते वागतात आणि कुठेतरी आता या सगळ्या गोष्टीतनं काही दिवसाआधी ते थोडे सावरले होते, थोडं त्यांच्याबद्दलचं एक मत लोकांमध्ये चांगलं झालं होतं, पण परत या प्रकारचे वक्तव्य करून ते परत पप्पू आहे हे स्वतःच ते सिद्ध करत आहे आणि ते काही दिवसाकरता ठीक झाले होते, आता परत ते पप्पूसारखे वागत आहे। आणि मला असं वाटतं की या प्रकारचे वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे। एक तर बावनकुळे साहेबांचं चॅलेंज स्वीकारलं पाहिजे किंवा मी त्यांना चॅलेंज देतो की त्यांनी दक्षिण पश्चिममध्ये येऊन स्वतः लढून दाखवावे, त्यांचं डिपॉझिट गोल झाल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात झालेला गोंधळ त्यांनी हा उघड केलेला आहे। हा वरकरणी जरी गोंधळ वाटत असला तरी अनियमितता ही मतांची चोरी आहे आणि हे सरकार हे मतांची चोरी करून स्थापन झालेलं सरकार आहे। मुख्यमंत्री पुन्हा एकदा लेख लिहून मी कसा निवडून आलो हे सांगणार आहेत का हे बघणं गमतीशीर राहील। 45 दिवसामध्ये सीसीटीव्हीचा पुरावा रद्द करा हा देखील आणलेला जो नियम आहे हा त्यांनी केलेल्या चोरीवर हा माती टाकण्याचा प्रयत्न हा एकीकडे असल्याचं स्पष्ट होत आहे। तर दुसरीकडे या सरकारला सत्तेवर बसण्याची कुठलीही नैतिकता ही त्यांच्यामध्ये राहिलेली नाही। त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।